नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आज मी तुम्हाला घरगुती साहित्यामध्ये मैद्यापासून आपण जो आईस केकसाठी स्पॉन्ज वापरतो तो कसा बनवणार आहात तो दाखवणार आहेत. तर असा परफेक्ट जाळीदार स्पॉन्ज पाहायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. या अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर इथे आपण केक टिनला ऑइल ग्रीस करून घेऊयात आणि एक बटर पेपर टाकून घेऊया. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर मी नेहमीच्या व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही मैदानीही डस्ट करून घेऊ शकता. यामध्ये आता आपण बटर पेपर टाकूया आणि आता परत एकदा छानपैकी तेल लावून घेऊया. हे सगळ्यात अगोदरचं महत्त्वाचं काम आहे, कारण की नंतर जेव्हा आपण सर्व जिन्नस एकत्र करतो त्यानंतर आपल्याला वेळ नसतो. पटकन ते सर्व आपण यामध्ये या टीनमध्ये ओतून हे बेक करायला ठेवून द्यायचं असतं, कारण की बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे ॲक्टिव्ह होत असतात. जिथे जेवढं लवकर ॲक्टिव्ह होतं तेवढंच लवकर त्यांचा जी क्रिया ॲक्टिव्ह मंदावते. त्यामुळे आपण पटकन ते गॅसवरती, आपण जर गॅसवरती करणार असेल तर गॅसवरती प्रीहीट करायलाकडेही अगोदर ठेवून द्यायची, म्हणजे पटकन त्याला उष्णता मिळून ते पटकन बेक व्हायला सुरुवात होते. बेकिंगची क्रिया खूप लवकर चालू होते. इथे मी मायक्रोवेव्हमध्ये करणार आहे, त्यामुळे मी मायक्रोवेव्ह 10 मिनिटासाठी प्रीहीटिंगला ठेवलेलं आहे. तुम्ही कढईमध्ये जर करत असाल तर 10 मिनिटे कढई ही गॅसवरती चढवून ठेवायची आणि त्यानंतर आपण हे सर्व जे या टीनमध्ये ठेवणार हा केक टीन कढईमध्ये ठेवून द्यायचं. तर या इथे आपण हा टीन आता बाजूला ठेवूयात आणि बाकीचे जे आपण गोष्टी ॲड करणार आहोत ते इथे ॲड करून घेऊयात. यामध्ये आपण एक 30 ml म्हणजे 1/4 कप तेल ॲड केलं आहे, अर्धा कप दही आणि त्यामध्ये 1 कप साखर घेणार आहोत. साखर मी मिक्सरला बारीक दळलेली आहे, म्हणजे शुगर पावडर घेतो आहे आपण. हे 1 कप लागेल. हे सर्व आपण अशा प्रकारे काट्याच्या साह्याने एकत्र करून घेऊ शकतो, किंवा नॉर्मली आपल्याकडे रवी असते त्यानेही आपण एकत्र करून घेऊ शकतो. दह्याच्या पूर्ण लम्स फुटल्या पाहिजे. तेल, दही आणि साखर पूर्ण एकजीव झाले पाहिजे. जर इथे तुम्हाला बीटरच्या साह्याने एकत्र करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता, त्याने खूप लवकर होते. हाताच्या साह्याने मला 2 मिनिट तरी लागतात. अशा प्रकारे यायचं पूर्ण एकजीव झालेला आहे आणि आता आपण पुढची प्रोसेस करूया. इथे आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण एक जी कॉफीचा पाऊच असतो एक, तो जो 2 रुपयापर्यंत आपल्याला मिळून जातो, तो इथे टाकणार आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु आपण चॉकलेट केक बनवत आहोत तर त्याला खूप छान असा यानं एक फ्लेवर मिळणार आहे. तर आपण हे पाणी थोडं साईडला ठेवूयात. कोरडे साहित्य एकत्र करणार आहोत, त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे. यामध्ये आपण घेणार आहोत 1 कप मैदा, 4 टीस्पून कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा. हे आपण चाळणीच्या साह्याने चाळून घेऊयात. त्यामुळे होतं काय, हे पूर्ण एकजीव होतं. आपल्याला वेगळं याला खूप काही करायची गरज पडत नाही. जे आहे ते आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे जे आपण कॉफीचं पाणी करून ठेवलं होतं ते आपण यामध्ये घालत जाऊया. एकदम घालायचं नाही आहे, जसं लागेल तसं वापरायचं आहे. इथे आपण चॉकलेट केक बनवतो आहे, त्यामुळे छान असं चॉकलेटी कलर आला पाहिजे आणि आपला केक हा खाण्यासोबतच दिसायला यमी दिसला पाहिजे, त्यामुळे इथे आपण कॉफीचा वापर केलेला आहे. इथे आपण काही ड्रॉप्स चॉकलेट इसेन्सचे वापरूया. नसेल तर काहीच हरकत नाही, पूर्णतः ऑप्शनल आहे. या इथे थोडंसं पाणी उरलेलं आहे आणि हे बघा, आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे होती जी की आपल्याला मिळालेली आहे. आता हे केक टीनमध्ये ओतून घेऊयात आणि पटकन टॅप करून केक आपण हा बेक करायला ठेवून देऊया.
40 मिनिटासाठी हा केक मी इथे बेक करायला ठेवून दिला. आणि हो, इथे मी 180चं टेम्परेचर न ठेवता 120चं टेम्परेचर ठेवते. बऱ्याच वेळेस माझा केक हा थोडासा करपलेला सारखा झाला होता 180वर, म्हणून मग मी सेट करत 120वर आता माझी परफेक्ट बेकिंग होते. तुमचाही जर काही असा अनुभव असेल ओव्हनसोबत तर माझ्यासोबत शेअर करा. मला नक्कीच आवडेल की तुमचा अनुभव कसा होता. मला सुरुवातीला खूपच वर्स्ट अनुभव आला होता. 180वर माझे केक बऱ्याचदा करपले. त्यामुळे मी आता 170 करून पाहिलं, त्यानंतर 160, नंतर 150 आणि आता चक्क 120वर माझा केक परफेक्ट बेक होतो. 40 मिनिटासाठी हा मी लावलेला आहे. तर भेटूया 40 मिनिटांनी. तर आता चेक करूयात हा झाला आहे का. याला पूर्ण मला 45 मिनिट लागले. दाखवतो. आपण बघूयात हा एकदम क्लीन अशी निघलेली आहे. केक हा आपला छान झालेला आहे, एकदम परफेक्ट बेक झालेला आहे. तर आपण याला उलटवून घेऊयात, पण थोडंसं थंड करूयात. हा खूप गरम आहे. तर आपला हा केक छान असा व्यवस्थित प्रकारे बेक झालेला आहे आणि आपला केक रेडी आहे. तर आता मी तुम्हाला याचा छानपैकी थंड झालेला आहे. तर मी तुम्हाला याचं काय करते तर सुरुवातीला आपण याच्या अगोदर खाचा आपण साईडनं असं थोडंसं खाचा छान असा अलग प्रकारे हा केक निघाला आहे. ते पाहू शकतो एकदम छान सॉफ्ट नरम असं झालेला आहे. छानपैकी जाळी आलेली आहे. हा घरगुती साहित्यात बनलेला मैद्याचा केक आहे. खूप असा टेस्टी आणि चवदार लागतो. छान असा स्पॉन्ज आपला रेडी आहे. छान अशी जाळी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा चॉकलेट स्पॉन्ज आपण फक्त मैद्यापासून घरच्या घरी तयार केलेला आहे. रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.